नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आता एकविराईचं दर्शन घेऊन आम्ही चाललो आहोत आता पुण्याला, म्हणजे आपलं जेजुरीला। आता जेजुरीचं दर्शन घेणार नंतर मग घरी। मग आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये जेजुरीला चाललो आहोत। हे आपण आलोय जेजुरी पुणे रोड। हा जो रोड आहे ना तो जेजुरी पुणे रोड आहे आणि इथून आता आपल्याला 18 मिनिटं दाखवत आहे, 14 किलोमीटर आहे। हॅलो, आता जेजुरीला आलोय फायनली आणि इथे गाडी पार्किंग लावली आहे इथे। इथून लेफ्टला जायचंय वरती ना, लेफ्टला इथं आता आतमध्ये गाडी लावली आहे इथे पार्किंगला आणि इथून पुढे वरती जायचं आहे ना। हा तो वरती मंदिर आहे जेजुरी। आता इथे पायथ्याशीच गाडी लावून आलो। आता एक हॉटेलमध्ये चहा वगैरे पितो, कारण हे लोक आहे ना यश वगैरे ते अजून मागे राहिले, त्यांना अजून 5-10 मिनटं लागतील इथे यायला। आम्ही आलेलो फास्टमध्ये गाडी चालवत मस्त, तर ते लोक अजून यायचे। आणि आता वाजलेत बरोबर 5 वाजलेत आणि आता अजून वरती जायला किती टाइम लागतोय काय माहित नाही, बघू। चहा प्यायला या, चहा पितो। संध्याकाळचे 5 वाजलेत, इव्हनिंग टी। खंडेराया संग शोभून दिसती मालसादेवी सुंदरी, भक्त भंडाऱ्याचा उदो करती येऊन तुमच्याद्वारे। सौभाग्यवतीचे सुलक्षण सुखदुःखात नांदती सासरी, दर्शन घेऊ चला खंडेरायाचे आपण जाऊया जेजुरी। नमस्कार, आज आपण आलोय जेजुरीला, महाराष्ट्राच्या कुलदैवताला म्हणजेच खंडोबाच्या दर्शनाला। साधारण 200 पायऱ्या चढून गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच आपल्या खंडोबाचे दर्शन होते। हे आहे जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार। महाद्वाराच्या बाजूलाच आपल्याला नंदीचं दर्शन होतं। आज संडे होता, त्यामुळे भाविकांची गर्दीही जास्त होती। उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुनं खंडोबाचं स्थान होतं, पण आता मात्र तिथे नव्याने मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। इसवी सन 1712 मध्ये या मंदिराचं बांधकाम झालं। मोगलाच्या सैन्यानं मंदिर उद्ध्वस्त केल्याची नोंद आहे। शतयुगात श्रीराम नावाने पाषाण ही तरले सादरी, दैवी रूप असूनही
आम्ही का मारतो गर्भातल्या पोरी, मनुष्याने जगी राहुनी, बनू नये कधी अविचारी. दर्शन घेऊ चला खंडेरायाचं, आपण जाऊया जेजुरी. मंदिर खूप सुंदर आहे. इथे आल्यावर मन एकदम प्रसन्न होतं. मुख्य मंदिरासमोर तिथली कासव आहे. यावर अनेक जण भंडारा उधळतात व नवसही बोलतात. इथे तल्ली भरणे हा विधी देखील अनेक जण करतात. ताटामध्ये खोबरे, भंडारा घ्यायचा, पूजा करून तली त्रिवार डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची. हे आहे खंडेरायांचं मुख्य मंदिर. तर मंडळी, हे आहे प्रसिद्ध असं जेजुरीचं मंदिर. इथल्या श्रद्धेपोटी हजारो लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. भक्तगण संतुष्ट होऊन परत फिरतात. काढायचा फोटो हा. कुठे इकडे बघ. आता जेजुरीचं दर्शन करून आलेलं आणि आता पायरी चालतोय आणि आता वाजलेत 6:55 झालेत आणि आता पायऱ्या चढून आता खाली जाणार पार्किंगच्या इथे. आणि खाली दोघे तिघे आता आमचे पार्टनर जे होते ते गेलेत आणि आता आम्हाला जायचं आहे सांताक्रूज, मुंबई. तर इथून किमान 4 तास तरी लागतील ना? अरे 6 तास आणि आता वाजले 7. मग आता आम्ही जेवण वगैरे 8 वाजतील तरी 1 तास असाच जाईल. मग 8 ते नंतर पुढे 6 तास काउंट केला तर 2-2:30 म्हणजे आम्हाला घरी जाईपर्यंत 1-1.5 तरी वाजतील. तर बघू आता उतरतोय सीड्या. दर्शन झालं. खूप छान दिवस गेला आजचा. एकविराई आणि इकडे जेजुरी, लोणावळ्याला एकविराई आणि पुण्याला जेजुरी. खूप असं म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं आणि आजचा दिवस पण छान होता. तुम्हाला व्हिडिओ आवडली
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा ठिकाणी यायचं असेल ना, जेजुरी किंवा एकविरा, तर म्हणजे सॅटर्डे संडे पकडून नका येऊ, कारण सॅटर्डे संडे एवढी गर्दी असते ना की दर्शन एकविराला तर दर्शन भेटताना पण मुश्किल आहे, लेट आला तर. आणि खूप गर्दी असते. आणि रात्री आला तर भेटेल. हां, आणि नाहीतर तू मॉर्निंगला आला ना तर मॉर्निंगला बेस्ट आहे, म्हणजे एवढी गर्दी नसते. पण तुम्ही 10च्या नंतर गेलात ना एकविरेला तर जाम गर्दी. आणि तसंच इकडे पण आहे जेजुरीला, संडेला एवढी गर्दी असते ना सेम. आता आम्ही इकडे आलेलं किती, आमची हालत खूप बेकार झाली. आपण किती वाजता आलेलं मगाशी? 6:30. 6:30 वाजता नाही रे, 5:30 सॉरी, 5:30ला. तर आता झाले, आता वाजलेत 7 वाजले. वरती दर्शन करून आलेलं. आता इथं गाडी पार्किंग लावले, ते घेऊ आणि आधी काहीतरी खाऊ आणि नंतर मग घरी जाऊ. तर इथेच व्हिडिओला एंड करतो. आणि हां, जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि थँक्यू. चला, बाय बाय. बाय बाय, टेक केअर, ऑलवेज हॅप्पी.